सोलापूर निदर्शनी आंदोलनास परवानगी नाकारण्यात आलेली असताना देखील नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्रित येऊन घोषणाबाजी करत जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माकपच्या 7 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे। या घटनेची हकीकत अशी की भारतीय ट्रेड युनियन सोलापूर माकपच्या पदाधिकारी व सदस्यांनी नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शनी आंदोलन करण्यास परवानगी नसताना सुद्धा घोषणाबाजी केली। तसेच पूनम गेट येथे निदर्शनी घोषणाबाजी करू नका असे आवाहन करून देखील मोठमोठ्याने घोषणाबाजी करत नवीन नियोजन भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रस्त्याने चालत जाऊन निदर्शने केली। या प्रकरणी विक्रम छगन कलबुर्गी, अनिल अंबादास वासम, विजय हरसुरे, सनी अंबादास कोंडा, किशोर बजरंग झेंडेकर, अखिल अहमद, इस्माईल शेख, अशोक सिद्धराम बल्ला राहणार सर्वजण दत्तनगर सोलापूर यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे।